जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। ओंकार बिंदु संयुक्तम नित्यं ध्यानन्ति योगिनो कामदां मोक्षदां चैव ओंकाराय नमो नमः। दुःखेष्वनुद्विग्नमना सुखेषु विगतस्पृहा वितरागभयक्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते। तीर्थव्रतनेमभावे वीणसिद्धी वायाची उपाधी करिसी जना भाव बळे आकळे यरविना आकळे करतळी आवळे तैसा हरी पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती। बंधू आणि भगिनींनो, आपण जे संतवाणी सदर सुरू केलेलं आहे त्यातलं 12व्या क्रमांकाचं पुष्प तुम्हा सर्वांच्या चरणी सादर समर्पित करण्यासाठी नाशिकवरून मी पुंडलिक पिंपळके उपस्थित झालेलो आहे। अभयं सत्वसंशुद्धिर ज्ञानयोगव्यवस्थितः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायं तप अर्जवम् अहिंसा सत्यं क्रोध त्यागशान्तिर्पयिशुनं दयाभूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलं तेजः क्षमा धृति शौच मद्रोह नातिमानिता भवन्ति संपदं दैवीम् अभिजातस्य भारत। माऊली महावैष्णव संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांनी अभंग हरिपाठ अस्ति 28 रचिले विश्वासे ज्ञानदेवे। माऊलींचा हा हरिपाठ भक्तिरसाचा तुडुंब भरलेला सागर आहे। अध्यात्माचा तेजपुंज ओजस्वी सूर्य आहे। वारकऱ्याची हरिपाठ म्हणजे आचारसंहिता आहे। हा हरिपाठ नितांत सुंदर, नितांत परिपूर्ण, म्हणून या हरिपाठाची सर इतर ग्रंथाला, काव्याला, साहित्याला येणं खचितच शक्य आहे। म्हणून याच हरिपाठातल्या अभंगांचं क्रमशः माझ्या कुवतीप्रमाणे यथाशक्ती यथामती चिंतन मनन पठन पाठन करण्याचा मी प्रामाणिक मनोभावे नम्र प्रयत्न करीत आहे आणि त्याला आपण उदंड प्रतिसाद देत आहात त्याकरिता तुम्हा सर्वांना साष्टांग प्रणिपात। आजचा अभंग 12व्या क्रमांकाचा आहे। या अभंगातून माऊली फार महत्त्वाचं सारांश रूपानं आपल्याला सांगू पाहत आहेत। या भूतलावर अनेक माणसं अशी आहेत ज्यांना सोनं चांदी यांच्या खाणी जरी प्राप्त झाल्या तरी देखील ही माणसं समाधानी होणार नाहीत। ही अल्पसंतोषी माणसं त्यांना हिरे माणिक मोती
यांच्या राशीच्या राशी जरी प्राप्त झाल्या तरी त्यांचं समाधान होणं जवळजवळ अशक्य. या नतद्रष्ट लोकांना तिन्ही लोकांचं राज्य जरी प्राप्त झालं, पृथ्वीवरचा सारा पैसा जरी यांना प्राप्त झाला, अशा माणसांना गाडी बंगला धन दौलत पैसा अडका लावण्यवती यापैकी काहीही कितीही कुठपर्यंतही प्राप्त होत राहिलं तरीही दुर्दैवी करंट्या कपाळाची माणसं समाधानी होणार नाहीतच. माऊली अशा लोकांचं वर्णन फार सुंदर पद्धतीनं करतात. माऊली या लोकांवर अक्षरशः सडकून टीका करताना म्हणतात, एका ते साधुनी मारिती, एकाचे सर्वस्व हरिती, एका लागी उभारिती अपाय यंत्रे. अशा माणसांचं इतकं चपकन वर्णन इतरत्र सापडणं खरंच कठीण आहे. माऊली म्हणतात, या लोकांना दुसऱ्यांचा संहार करायला, त्यांना मारून टाकायला, त्यांना नष्ट करायला काहीही लाज वाटत नाही. ही माणसं सगळ्या जगाचा नाश करू पाहतात, सगळ्या जगाचं वाटोळं करू पाहतात, सगळ्या जगाला संपवू पाहतात आणि जगातलं जे म्हणून आहे ते फक्त आणि फक्त केवळ आपल्यालाच प्राप्त व्हावं ही क्षुद्र मनोवृत्ती अशा माणसांजवळ असते बरं का. माऊली आणखीन या करंट्यांचं वर्णन करतात. म्हणे आजी मिया संपत्ती बहुतेकांचिया, आपुल्या हाती केलिया धन्यो नामी. सगळ्यांची संपत्ती मीच घेऊन टाकली आहे आणि म्हणून मी भाग्यशाली आहे असं या नतद्रष्ट लोकांना वाटत राहतं. हे मारिले वैरी थोडे आणि काही साधीन गाढे, मग नांदेन वाडे एकलाची मी. बस इथे फक्त धनवान मी, सत्ताधीश फक्त मी, स्वामी फक्त मी, मालक फक्त मी, अशा गर्विष्ठ अहंकाराच्या मस्तीत ही माणसं जगत राहतात. पण त्यांना हे कळत नाही, कितीही मिळवलं तरी ह्यानं कल्याण व्हायचं नाही, ह्यानं हित साधलं जायचं नाही. शाश्वत सुख, परमशांती, परम आनंद, परमकल्याण, परमहित जर साधायचं असेल तर माऊली म्हणतात ते फक्त भगवत प्राप्ती झाल्यानंच शक्य आहे. त्या परमपवित्र, ऐश्वर्य संपन्न, माधुर्य संपन्न, शक्ती संपन्न, वीर्यवान, तेजस्वी, अमृत तुल्य, नव्हे अमृतालाही लाजवेल अशा त्या परमतत्वाची, भगवत स्वरूपाची जोवर प्राप्ती होत नाही तोवर आपल्याला शाश्वत सुखाचा लाभ व्हायचा नाही. म्हणून त्या अविनाशी, त्या चिरंतन, त्या नित्य शाश्वत भगवंताची प्राप्ती झाली तरच खऱ्या अर्थानं सुखाचा, शांतीचा, आनंदाचा गोमटा लाभ आपल्याला होईल. पण हा लाभ जर करून घ्यायचा असेल तर तो करायचा कसा? त्या भगवंताला मिळवायचं कसं? त्या भगवंताला साधायचं कसं? त्याच्या चरणाशी जाऊन मिळायचं कसं? त्या स्वरूपामध्ये विसर्जित व्हायचं कसं? ह्याच्याकरता अनेक लोक, अनेक माणसं, अनेक प्रकारचे मार्ग अवलंबित असतात. माऊली म्हणतात, येथ एक नव लावो, जो जो की जे तरणो पावो, तो तो होया पावो. होय एकी स्वयंबुद्धीच्या बाह्ये,
रिगाले तयांची शुद्धीची नाही, एक जाणीवेच्या डोई गर्वेची गिळिले. एकी वेदत्रयाच्या सांगडी, घेतल्या अहंभावाच्या धोंडी, ते मदमिनाच्या तोंडी सगळेची गेले. बाबा रे, तुझ्या बुद्धीनं, तुझ्या शक्तीनं आणि तुझ्या या वेगवेगळ्या उपायांनी भगवंत प्राप्त व्हायचा नाही. पहिल्याच चरणात माऊली म्हणत आहेत, तीर्थव्रत नेम भावे वीण सिद्धी, वायाची उपाधी करिसी जना. माऊली म्हणत आहेत, तुम्ही कितीही तीर्थयात्रा करा, कितीही व्रतवैकल्य करा, कितीही नियम करा, परंतु जोवर अंतःकरणामध्ये शुद्ध सात्विक भाव निर्माण होत नाही, तोपर्यंत ह्या साऱ्या खटाटोपाचा फारसा काही उपयोग व्हायचा नाही बरं का. ह्याचा अर्थ तीर्थ व्रत नियम करू नयेत का? माऊलींचा तीर्थाला व्रताला नियमाला विरोध आहे का? तर नाही बरं का. माऊलींना फक्त एवढंच सांगायचं आहे, तीर्थ व्रत नियम उपवास तापास जरूर करा, परंतु हे सारं करीत असताना अंतःकरणामध्ये हृदयामध्ये त्या भगवंताचं चिंतन अखंड असलं पाहिजे. आणि जर का तेच नसेल तर या साऱ्याला काही अर्थ नाही. शरीर 6 फुटाचं आहे, गोरगोमट आहे, धष्टपुष्ट आहे, पण जर त्यात प्राण नसेल तर त्या शरीराला फक्त भूत किंवा पिशाच्य म्हटलं जातं. कितीही चांगल्या व्होल्टेजचा बल्ब आपण आणला, परंतु त्यात जर लाईटचा सप्लायच नसेल तर त्याचा उपयोग नाही. कितीही चांगली भाजी आपण बनवली, त्यात सगळ्या प्रकारचे मसाले घातले, परंतु मीठ नसेल तर त्या भाजीला चव राहणार नाही, ती बेचव होऊन जाते. तद्वतच तीर्थ व्रत उपवास तापास हे सारं कराच, त्याला विरोध नाही आहे, परंतु हे सारं करीत असताना शुद्ध प्रेम, शुद्ध भक्ती, अनन्य भाव, उत्कट भाव हा अंतःकरणात जागला पाहिजे, हृदयात साठला पाहिजे, ओतप्रोत भरून राहिला पाहिजे, तरच या साऱ्या खटाटोपाला अर्थ आहे. अन्यथा प्रेताच्या हातात तुम्ही कितीही महागडे हिरे माणिक मोती दिले तरी त्या प्रेताला त्याचं काय मोल. तद्वतच भावरहित, प्रेमरहित, भक्तिरहित हे सारं अनाठायी आहे, व्यर्थ आहे. म्हणून माऊली म्हणतात, तीर्थव्रत नेम भावे वीण सिद्धी, वायाची उपाधी करिसी जना. भारतामध्ये तीर्थांची कमी नाही. मग माऊली तीर्थांचं महत्त्व नाकारतायत का? तर नाही. तीर्थांचं अनन्यसाधारणत्व माऊलींना पूर्ण मान्य आहे. तीर्थांमुळे आपल्या अंतःकरणामध्ये पावित्र्य, प्रसन्नता, शुद्धता, निष्कपटता, निष्कलंकता, निर्मलत्व हे लाभत असतं. त्यामुळे तीर्थांचं महत्त्व इथे माऊली कमी करीत नाही आहेत. शंकराचार्यांनी गंगेचं महत्त्व आपल्याला वारंवार वर्णन करून सांगितलेलं आहे. ते म्हणतात, भगवद्गीता किंचिद्धीता गंगा जल लव कनिका पिता. तुकोबराय म्हणतात, वाचे म्हणता गंगा गंगा,
सकळ पाप जातील भंगा. त्यामुळे असल्या तीर्थांचं महत्त्व अजिबात कमी होत नाही. आपल्याकडे 4 धाम, 12 ज्योतिर्लिंग, याशिवाय 51 शक्तिपीठ, हे सगळे भारताला जागवण्याचं, भारतामध्ये चैतन्य निर्माण करण्याचं, भारतामध्ये एकता, एकात्मता, बंधुभाव निर्माण करण्याचं काम करीत आहेत. म्हणून तर या ज्योतिर्लिंगांचं कौतुक शंकराचार्य फार सुंदर शब्दात करतात. शंकराचार्य म्हणतात, सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जैनम महाकालम ओंकारम अमलेश्वरम परल्यां वैद्यनाथंच डाकिण्यां भीमशंकरम सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावणे वाराणस्यं तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं घृष्मेशं च शिवालये. याशिवाय गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलस्मिन् सन्निध्य कुरु. नमामि गंगे तव पाद पंकजं सुरासुरैर्वन्दित दिव्यरूपं भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणा. किंवा अहिल्या द्रौपदी सीता तारा मंडोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यं महापातकनाशनम. अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारवती चैव सप्तैता मोक्षदायिका. तेव्हा ह्या साऱ्या तीर्थांचं महत्त्व आहेच. आणि ह्याच्याही शिवाय खरी तीर्थ जर का आपल्याला ओळखायची असतील, जाणायची असतील, प्रचिती घ्यायची असेल, तर खऱ्या अर्थानं आपले आईबाप हे पहिलं तीर्थ आहे. आपले शिक्षक, आपले गुरु हे दुसरं तीर्थ आहे. राष्ट्रीय नेते हे तिसरं तीर्थ आहे. सामाजिक कार्यकर्ते हे चौथं तीर्थ आहे. भारतातले सगळे संत ऋषीमुनी हे 5वं तीर्थ आहे. सगळी ग्रंथसंपदा, आध्यात्मिक ग्रंथसंपदा हे आपलं 6वं तीर्थ आहे. आणि भगवान परमात्मा हे आपलं 7वं तीर्थ आहे. या 7 तीर्थांमध्ये आपण कायम न्हालं पाहिजे, रममान झालं पाहिजे, तुडुंब भिजलं पाहिजे. याशिवाय तीर्थांच्या नंतर व्रतांचं महत्त्व माऊली सांगतात. तीर्थव्रत, व्रतसुद्धा आपल्याला सांगितली आहेत आपल्या धर्मानं. धर्मंचर, सत्यं वद, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, स्वाध्यायान्मा प्रमदः. आणि या सगळ्यांच्या ठिकाणी श्रद्धयान प्रमदा, श्रद्धा या सगळ्यांच्या ठिकाणी आपल्याला असली पाहिजे, श्रद्धा निर्माण झाली पाहिजे. ही व्रतसुद्धा आपण पाळली पाहिजे. याशिवाय शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्राणिधान या 5 नियमांचं पालन आपण केलं पाहिजे. म्हणून तीर्थ, व्रत, नियम भावेवीण सिद्धी. पण एक लक्षात ठेवा, ही सगळी तीर्थ, सगळी व्रत, सगळे नियम तेव्हाच सफल सुफल होतील जेव्हा आपण अंतःकरणामध्ये भाव जागवू. म्हणून माऊली पुढल्या चरणात आपल्याला फार महत्त्वाच्या सूचना देत आहेत. बाबा रे, जर हा शुद्ध निरपेक्ष भाव आपल्या अंतःकरणात जागला तर भगवंताची प्राप्ती व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून माऊली म्हणतात, का वर्षा काळी सरिता जैसी चढो लागे पंडुसुता
तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे, परी ठाकिलिया ही सागरू जैसा मागिल ही यया अनिवारू, तिये गंगेची ऐसा पडी भरू प्रेम भावा, तैसे सर्वेंद्रियांसहित माझी माझी सुनिश्चित, जे रात्र दिवस न म्हणत उपासिती, या परी जे भक्त आपण प्रेमज देत, तेची मी योगयुक्त परम मानी. तेव्हा असा भावयुक्त प्रेमयुक्त भक्तीनं तुडुंब भरलेला भक्त याला भगवंत तात्काळ प्राप्त होतो, वेळ लागत नाही. त्याच्याकरता माऊली म्हणतात, भावबळे आकळे एरवी ना कळे, करतळी आवळे तैसा हरी. हातावर तळ हातावर घेतलेलं आवळं जसं स्वच्छ प्रत्यक्ष स्पष्ट दिसतं, तसंच अंतःकरणामध्ये जर प्रेम जागलं, जर भक्ती निर्माण झाली, तर भगवंत हा सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो किंवा साठविला हरी देही हृदय मंदिरी, जैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतीसी कामू विषयावरी. भगवंत स्पष्ट आपल्याला हृदयामध्ये दिसेल, जाणवेल, अनुभवाला येईल, प्रचितीला येईल. म्हणून भाव प्राधान्यानं जागला पाहिजे, हे माऊली वारंवार आग्रहानं तळमळीनं कळवळ्यानं आपल्याला सांगतायत. आणि त्याच्याकरता माऊली काही उदाहरणं आपल्याला देत आहेत बरं का. जर भाव नसेल, जर अंतःकरणात भक्ती नसेल, जर चिंतन नसेल, प्रेमच नसेल, तर मग मात्र व्यर्थ टिळा लावणे, व्यर्थ माळी घालणं आणि व्यर्थ सगळा क्षीण करणं याला काही अर्थ नाही. त्याच्याकरता काही अग्निपरीक्षा, काही दिव्य परीक्षा देण्याची आपली तयारी असली पाहिजे. माऊली म्हणतात, पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. पारा नावाचा जो धातू आहे, त्याच्या गोळ्या जर पृथ्वीवर सांडल्या, त्याचे कण जर पृथ्वीवर धरणीवर जमिनीवर पसरले, तर त्यांना पुन्हा जमा करणं फार जिकिरीच आहे, कठीण आहे, अशक्यप्राय आहे. तद्वतच भक्तीसुद्धा काही सोपी नाही. म्हणून हे सामान्य गाणो हे सांगता वडील गोठी आहे, परी ते बोलो येईल पाहे आता प्रस्तुत ऐके. मग त्याच्याकरता काय केलं पाहिजे? शीत वेढावे, उष्ण पांघरावे, वृष्टीची या असावे घरांतू. किंबहुना पांडवा हा अग्निप्रवेशो नितनवा, भातारे विण करावा तो हा योगू. एथ स्वामीचे काज नावा पिके व्याज, परिमरणेसी झुंज नित नवे. ऐसे मृत्यू होनी तीख, का घोटे कढत वीख. डोंगर गिळता मुख, न फाटे काई. म्हणून योगाची वाटा, जे निघाले गा सुभटा. तया दुःखाचा चिशेल वाटा भागा आला. पाहे पालोहाचे चणे, जई बोचरिया पडती खाणे. तई पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो. तेव्हा चणे खावे लोखंडाचे, तेव्हा ब्रह्मपदी नाचे. भक्ती करिता काही
मनाचा निग्रह असला पाहिजे, इंद्रियांचं आकलन झालं पाहिजे, इंद्रिय निग्रह झाला पाहिजे, शुद्धता आली पाहिजे, तळमळ निर्माण झाली पाहिजे. कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतुनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा. ही अवस्था झाली पाहिजे. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. पाण्याशिवाय मासा जसा राहूच शकत नाही तसं भगवंताला सांगता आलं पाहिजे की प्रभो तू माझ्या जीवाचं जीवन आहेस, प्रभो तू माझा प्राण आहेस, प्रभो तू माझा श्वास आहेस, प्रभो तू पितामहस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्रम ओंकारम रुक्साम यजुरेव च गतिर्भरता प्रभो साक्षी निवास शरणं सुरुत प्रभवम प्रलयम स्थानम निधानम बीजमव्ययम. असं शरण त्याला जाता आलं पाहिजे, समर्पण त्याला देता आलं पाहिजे. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. असा चित्ताचा दृढ निग्रह आग्रह झाला पाहिजे. आणि तो जर का झाला तरच भगवंताची प्राप्ती, तरच भगवंताची अनुभूती, तरच त्या ईश्वरी चैतन्याची प्रचिती आपल्याला होणार आणि सुखाची, आनंदाची, परमशांतीची प्राप्ती होणार. आत्मरसात आपण डुबणार, परब्रह्म स्वरूपाला आपण मिळणार आणि जन्म मरणाचा फेरा चुकणार हे निश्चित. पण हे सारं व्हायचं असेल, भाव जागवायचा असेल, प्रत्यक्ष आवळ्यासारखी तळहातावरच्या आवळ्याप्रमाणे त्याची साक्षात प्रतीती घ्यायची असेल तर त्याला एकच पर्याय आहे. तो पर्याय म्हणजे सद्गुरू जीवनात आपल्याला मिळाले पाहिजेत, लाभले पाहिजेत, त्यांचा अनुग्रह मिळाला पाहिजे, त्यांच्याकडून नामाचा अनुग्रह मिळाला पाहिजे. सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला उद्धवला आधला कृष्णदाता असा उच्चार आपल्याला मिळाला पाहिजे सद्गुरूकडून. माऊली म्हणतात अशी प्रचिती मला आली, कारण काय तर ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती. सद्गुरू जर का मिळाले तर ते आपल्याला त्या भगवंताची निश्चितपणानं प्राप्ती करून देतील, निश्चित त्या मार्गाने घेऊन जातील, निश्चित आपलं कल्याण करतील, निश्चित त्या परमपदावर घेऊन जातील, मोक्षपदाला नेतील आणि विदेही मुक्ती आपल्याला प्राप्त करून देतील, यात तीळ मात्र शंका नाही. म्हणून माऊली म्हणतात ध्यानमूलम गुरुर्मूर्ती पूजामूलम गुरुर्पदम मंत्रमूलम गुरुर्वाक्यम मोक्षमूलम गुरुर्पदम. तेव्हा अशा सद्गुरूंची प्राप्ती आपण करून घेतली पाहिजे. निवृत्तीदादांच्या सारखी त्यांच्याकडनं अनुग्रह घेतला पाहिजे आणि तो जर का आपल्याला मिळाला तर आत्मसाक्षात्कार होऊन जाईल. आणि मग स्वामी विवेकानंदांनी जे म्हटलंय, उठा शेळीसारखं ब्याब्या करू नका, आता सिंह गर्जना करा आणि म्हणा मी अमृताचं अधिष्ठान आहे, मी चैतन्याचं अधिष्ठान आहे, मी सोहम तत्व आहे, मी परब्रह्म स्वरूप आहे, नव्हे नव्हे मी परब्रह्म आहे. त्यामुळे या जगातलं कोणतंही संकट मला भिवू शकत नाही, जगातलं कोणतंही दुःख मला गांजू शकत नाही, कोणतीही चिंता मला घाबरवू शकत नाही आणि कोणतीही प्रतिकूलता मला हतबल करू शकत नाही. कारण नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहती पावकः न चैनम क्लद्यन्त्यापो न शोषयति मारुतः न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा भूया अजो नित्यम शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्य माने शरीरे. ही गर्जना आपण करू शकू त्याच्याकरता भाव जागला पाहिजे. आणि भाव जागवायचा असेल
तर मज हृदय सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषात्यादरू विवेकावरी म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेणे कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. तेव्हा तीर्थ व्रत नियम कराच पण त्याच्या जोडीला भाव जागवा. भाव जागवला की भगवंत तळहातावरच्या आवळ्याप्रमाणे आपल्याला साक्षात अनुभवाला येईल. पण जर भाव नसेल तर पारा जसा पृथ्वीवर सांडल्यावर तो पुन्हा जमा करणं कठीण आहे, तसं भावविरहित भगवंताची प्राप्ती होणं अशक्यप्राय आहे. तेव्हा हा भाव जागवायचा असेल आणि भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर सद्गुरूला आपण शरण गेलं पाहिजे आणि शेवटी प्रार्थना केली पाहिजे, सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वभद्रानुपश्यन्ति मा कश्चित् दुःखमाप्नुयात्.